महाराष्ट्रातील कर्मचारी चळवळीतील माझ्यासाठी दैवत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. आपण सध्या पाहत आहोत, मी एक कर्मचारी या नात्याने शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा या मागील काही दिवसापूर्वी म्हणजे 28 मार्च 2025 रोजी आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयान्वये कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या RNPS सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि केंद्राची एकीकृत पेन्शन योजना, ज्याला आपण UPS म्हणतो, युनिफाईड पेन्शन स्कीम, मुळात ती युनिफाईड पेआउट स्कीम किंवा अननॅचरल पेआउट स्कीम आहे. याविषयी महाराष्ट्र शासनाने मागील 28 मार्च 2025 रोजी या RNPS योजनेचा विकल्प देण्यासाठी तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ दिली. आणि ही मुदतवाढ देताना खरंच ही मुदतवाढ 1 वर्षाच्या कालावधीसाठी वाढवणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योग्य की अयोग्य, मुदतवाढीला एवढी वेळ देणं हे योग्य आहे का याविषयी माहिती घेत होतो. त्यामध्येच आपण पाहिलं होतं की आता या मुदतवाढीनंतर पुढे काय, कर्मचाऱ्यांनी खरंच आपल्या पेन्शनच्या बाबतीत, या मुदतवाढीच्या बाबतीत साकल्याने योग्य तो विचार केला पाहिजे. थोडं शांत डोक्याने मागील 20 वर्ष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये लागू केलेल्या योजनांबाबत काय घडले आहे याविषयीचं चिंतन, विचारमंथन स्वतः अंतर्गत करणं गरजेचं आहे. यासाठी कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणत्या कर्मचाऱ्यांसाठी काय काय बाबी झाल्यात याचा थोडक्यात माहिती आपण घेतली आणि विकल्पाला मुदतवाढ मिळाली, पुढे काय हे पाहत असताना आज आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे एक उदाहरण कर्मचाऱ्याच्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि या उदाहरणाला धरून महाराष्ट्रामध्ये खरंच या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा हक्क कसा शासन लपवत आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जवळजवळ मागील 19.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य शासनाने DCPS नावाची योजना लागू केली. विशेषतः आज जे उदाहरण पाहणार आहोत ते उदाहरण ज्या शालेय शिक्षण विभागांतर्गत येतं, या शालेय शिक्षण विभागाने ही DCPS योजना तब्बल 17.5 ते 18 वर्ष कर्मचाऱ्यांच्या माथी मारली. हे जाणीवपूर्वक यासाठी बोलतोय कारण शालेय शिक्षण विभागाला मागील 17.5-18 वर्ष म्हणजे सन 2021-22 पर्यंत DCPS नावाची योजनाच समजलेली नव्हती, हे आपल्या या उदाहरणावरून स्पष्ट होते. मग आता शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या एका डिपार्टमेंटला, ज्या डिपार्टमेंट अंतर्गत, ज्या विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा सर्वात जास्त संवर्ग असलेला, कर्मचारी संख्या असलेला जो विभाग आहे, त्यांना जर ही योजना समजली नसेल तर मग आज रोजी त्या कर्मचाऱ्याची, उदाहरणातील कर्मचाऱ्याची जी उपासमार होते, याला जबाबदार कोण हा प्रश्न समोर येतोय. हा प्रश्न केवळ शालेय शिक्षण विभागाचा नाही. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपण ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेले कर्मचारी, जलसंपदा विभागाअंतर्गत असलेले कर्मचारी, आरोग्य विभागाअंतर्गत येणारे कर्मचारी, एवढेच नाही, आदिवासी विकास अंतर्गत येणारे कर्मचारी किंवा इतर कोणताही डिपार्टमेंट घ्या, प्रत्येक डिपार्टमेंटची हीच अवस्था आहे. तर उदाहरणातून आपण या सर्व बाबी पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे, राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2005 रोजी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये DCPS नावाची योजना लागू केली, डिफाइन्ड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम, आणि जी पूर्वी लागू असलेली महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि 84 हा नियम पूर्णतः रद्द केला. मग आता एका निवृत्ती वेतन योजनेच्या बदल्यात दुसरी निवृत्ती वेतन योजना जर लागू केली असेल तर याची कार्यवाही पुढील जवळजवळ 18 ते 20 वर्ष शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाअंतर्गत पूर्ण केली नाही. आणि त्यामुळे या कालावधीमध्ये निवृत्त झालेले, या कालावधीमध्ये नियुक्त झालेले आणि सध्या कार्यरत असलेले असे जे कर्मचारी आहेत, यांच्या भविष्यातील आणि जे निवृत्त झाले त्यांच्या सध्याच्या निवृत्ती वेतनाबाबत गंभीर असे प्रश्न निर्माण झालेत. आणि ते प्रश्न म्हणजे या कर्मचाऱ्यांची RNPS नावाची जी नवीन योजना शासनाने आणलेली आहे, त्या योजनेमध्ये या कर्मचाऱ्यांची आरक्षण सेवा कोणती धरायची. आरक्षण सेवा हा विषय खूप महत्वाचा आहे कारण पूर्वीच्याला आरक्षण सेवा ही नियुक्ती दिनांकापासून धरली जाते, परंतु RNPS नावाच्या योजनेमध्ये महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचाऱ्यांची आरक्षण सेवा ही कपात झालेल्या वर्षांमध्ये धरत आहे. आणि कपात झालेल्या कालावधीची जर आरक्षण सेवा धरायची असेल
तर आज रोजी महाराष्ट्रामध्ये डीसीपीएस नावाची योजना लागू होऊन 19.5 वर्ष होऊन गेलेत. आणि या 19.5 वर्षामध्ये आज रोजी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही डिपार्टमेंट अंतर्गत निवृत्त झालेला कर्मचारी, होय हजारो कर्मचारी निवृत्त आहेत. अनेक उदाहरणं आपल्या जवळ आहेत, ते उदाहरणं आपण मांडत आहोत. तर यामध्ये जे कर्मचारी 19.5 वर्षामध्ये निवृत्त झालेत यांच्या बाबतीत डीसीपीएस नावाची योजना ही डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम ठरलेली आहे. आणि या कर्मचाऱ्यांचं भविष्य, त्यांचा सध्याचा उदरनिर्वाह, उपासमारीने त्यांचं कुटुंब व्यवस्था सध्या जगत आहे, याचं एक उदाहरण आपण पाहत आहोत. हे उदाहरण आहे. उदाहरणाचं कर्मचाऱ्याचं नावही सांगायला आपल्याला आवडेल, परंतु आज या कर्मचाऱ्याचं नाव मी आपणास सांगत नाही, कारण हे उदाहरण मागील 15 दिवसापूर्वी आपल्या एका व्हिडिओच्या नंतर आपल्याला त्या कर्मचाऱ्याने फोन केलेला आहे आणि त्या कर्मचाऱ्याने त्याची वास्तव सर्व बाबी आपल्याजवळ सांगितल्या. आज रोजी या कर्मचाऱ्याला त्याच्या जी काय तथाकथित डीसीपीएस आणि एनपीएस योजनेतून मिळणारं निवृत्तीवेतन आहे, याच्या बाबतीतल्या काही बाबीची पूर्तता अजूनही होणं बाकी आहे. त्या कर्मचाऱ्याला त्याविषयीचा थोडा न्याय मिळणं बाकी आहे. म्हणून तो न्याय मिळेपर्यंत आपण त्या कर्मचाऱ्याचं आज नाव सांगणार नाही आहोत. तो न्याय मिळवण्यासाठी आपली टीम त्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये मदत करत आहे. तो न्याय देखील त्याला आपण लवकरच मिळवून देऊ. म्हणून त्या कर्मचाऱ्याचं नाव सांगण्याऐवजी त्याची पूर्ण माहिती आपण पाहूया. या कर्मचाऱ्याची जन्मतारीख आहे 2 जुलै 1964 आणि या कर्मचाऱ्याची नियुक्ती दिनांक आहे 6 नोव्हेंबर 2006. 6 नोव्हेंबर 2006 रोजी हा कर्मचारी 40% अनुदान असलेल्या उच्च माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्त झालेला आहे. आणि या शाळेला 100% अनुदान हे 2008-9 मध्ये आलंय. म्हणजे आता जेव्हा 40% आणि 100% अनुदानाचा विषय मी ज्यावेळेस काढलेला आहे, त्यावेळेस अनेक जणांच्या मनामध्ये हा विषय येईल की ज्या पद्धतीने आज रोजी 26-27 हजार कर्मचारी महाराष्ट्रातील या अनुदानाच्या टक्केवारीच्या गोंधळामुळे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्ती असून देखील 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% वर अनुदानित झालेल्या संस्थेचे कर्मचारी असल्यामुळं या कर्मचाऱ्यांची पेन्शन चुकीच्या पद्धतीने मांडणी झाल्यामुळं आणि माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार 3 ते 4 मुद्द्यामध्ये कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे वकील कमी पडल्यामुळं नाहक कोर्ट प्रकरणामध्ये अडकलेली आहे आणि आज रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू आहे. हा कर्मचारी त्यामधील येत नाही. म्हणजे अगोदर टक्केवारीच्या विषयामध्ये जर आपण अडकून पडणार असाल तर हा कर्मचारी त्यामध्ये नाही, त्याही पुढचा आहे, हे आपण लक्षात घेऊया. तो कसा की या कर्मचाऱ्याची मूळ नियुक्ती 2006 मध्ये झालेली आहे, म्हणजे 1 नोव्हेंबर 5 नंतरची आहे. आणि या कर्मचाऱ्याची संस्था 2008-9 मध्ये 100% अनुदानावर आलेली आहे. म्हणजे हा कर्मचारी 2008-9 मध्ये 100% अनुदानावरील पगार उचलत आहे. म्हणजे हा कर्मचारी 2008-9 पासून डीसीपीएसचा घटक झालेला आहे. मग हा डीसीपीएसचा घटक झालेला कर्मचारी चे डीसीपीएस खाते हे 2016 साली सुरू झाले, परंतु 2016 पासून या कर्मचाऱ्याच्या डीसीपीएस योजनेची कपात मात्र रेग्युलर झालेली नाही. ती कपात न होण्याला हा कर्मचारी कोठेही दोषी आढळत नाही. 2016 ते 2021 या जवळजवळ 7 वर्षामध्ये या कर्मचाऱ्याच्या डीसीपीएस खात्याची 1 ते 1.5 वर्षच कपात झालेली आहे. पुढे चालून हा कर्मचारी 2021 मध्ये साधारणतः मार्च 21 पासून एनपीएस या योजनेचा घटक झाला. आपल्या सर्वांना कल्पना आहे शालेय शिक्षण विभागाने 19 सप्टेंबर 2019 ला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस योजनेची कार्यपद्धती आणि एनपीएस मध्ये वर्ग करण्याविषयीची कार्यवाही करणारा शासन निर्णय निर्गमित केला. परंतु स्वतःचाच गोंधळ सावरता त्या बाबतीतल्या प्रक्रिया करता जवळ 1.5 वर्ष म्हणजे 7 ते 8 वेळा शुद्धीपत्रक काढून त्यांना मुदतवाढ करावी लागली. आणि कसे बसे आधांतरी पद्धतीने कोणत्याही प्रकारचा मागील संचित डीसीपीएस योजनेचा हिशोब नसताना कर्मचारी एनपीएस मध्ये गेलेत. हे कर्मचारी सुद्धा याच कर्मचाऱ्याच्या उदाहरणासारखे आहेत. त्यांनी सुद्धा आवर्जून स्वतःच्या बाबतीत काय झालंय याविषयी पाहणं गरजेचं आहे. आता हा जो कर्मचारी आहे, हा कर्मचारी जुलै 2022 मध्ये सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्त होता क्षणी त्याच्या एनपीएस नावाच्या म्हणजे त्याच्यासाठी लागू असलेल्या 1.25 वर्षाची एनपीएस आणि मागील 6-7 वर्षासाठीची डीसीपीएस योजना, मुळात या कर्मचाऱ्याची सेवा 16 वर्ष झालेली आहे, हे आपण लक्षात घ्या. तरीही या कर्मचाऱ्याच्या खात्यावर केवळ आणि केवळ 3,20,166 रुपये आहे.
त्यातून या कर्मचाऱ्याला 23/2/2023 रोजी रक्कम मिळाली 1,92,126 रुपये 60% म्हणून, आणि उर्वरित 1,28,040 रुपये हे अॅन्युटी प्लॅन मध्ये या कर्मचाऱ्याचे गुंतवले गेले. आणि आपण जर या पद्धतीने पाहिले, एनपीएस योजना ही कर्मचाऱ्यांसाठी नो पेन्शन स्कीम आहे. त्याच पद्धतीने 73,300 रुपये अंतिम बेसिक असणारा हा कर्मचारी एनपीएसच्या अॅन्युटी मधून 809 रुपये दरमहा एवढं पेन्शन स्वरूपात मिळवत आहे. आता प्रश्न पडला असेल की याची एनएटी सुरू झालेली आहे, हा एनपीएस धारक कर्मचारी आहे, 809 रुपये. तर अनेक असे उदाहरणं आहेत की ज्यांना एनपीएस मध्ये 20 वर्षाच्या आत सेवा झाल्यानंतर हीच परिस्थिती आहे. मग हा कर्मचाऱ्याची परिस्थिती वेगळी कशी? आता खरं महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याने, मागील 20 वर्षात नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या उदाहरणाकडे थोडं व्यवस्थित पहा. कर्मचाऱ्याची माहिती आपणास सांगितली, पण माझे त्या पुढील काही प्रश्न आहेत. ते प्रश्न कर्मचाऱ्यांसाठी आहेत, तेवढेच ते शासनासाठी आहेत. आता हा कर्मचारी जर 2008-9 मध्ये डीसीपीएस नावाच्या योजनेमध्ये पूर्णतः लायबल पात्र झालेला असेल, आणि या कर्मचाऱ्याला शालेय शिक्षण विभागाने 29 नोव्हेंबर 2010च्या शासन निर्णयान्वये डीसीपीएस नावाची योजना कार्यपद्धतीने जरी लागू केली असेल, तर या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये एवढी कमी रक्कम कशी? या कर्मचाऱ्याचं डीसीपीएस नावाचं खातं जर 2016 मध्ये सुरू झालं असेल, तर 2006 किंवा 2008-9 पासून 2016 पर्यंत म्हणजे 8 वर्ष या कर्मचाऱ्याच्या खात्यात डीसीपीएस नावाचा एकही रुपया ना कर्मचाऱ्याचं अंशदान ना शासनाचं अंशदान जमा झालं, याला जबाबदार कोण? कार्यपद्धती GR 29 नोव्हेंबर 2010चा जर बघितला तर आपल्या सर्वांना कल्पना आहे, राज्य नियंत्रक म्हणून माननीय संचालक आणि आयुक्त आहेत, राज्य देखभाल अभिकरण म्हणून शालेय शिक्षण विभाग सचिव आहेत, उपराज्य देखभाल अभिकरण म्हणजे या कर्मचाऱ्याचं डीसीपीएस नावाचं खातं त्याच्या नियुक्ती दिनांकापासून 1 महिन्याच्या आत ओपन करणे, त्याच्या पूर्ण कार्यवाही करणे, त्यानंतर त्याची नियमित डीसीपीएस कपात करणे, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं काम उपराज्य देखभाल अभिकरण म्हणजे उपसंचालक त्या विभागाचे यांच्यावर आहे. आणि डीडीओ डीटीए म्हणून वेतन अधीक्षक आणि शिक्षण अधिकारी आहेत. मग हे सर्व नियुक्ती जर कार्यपद्धती GR नुसार 29 नोव्हेंबर 2010 रोजीच शासनाने केली असेल, तर या कर्मचाऱ्याचं जर 2016 पर्यंत डीसीपीएस नावाचं खातंच उघडलेलं नसेल, तर याला जबाबदार कोण? कार्यपद्धती GR ने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. आता या कर्मचाऱ्या 8 वर्ष जर डीसीपीएस नावाची योजनाच लागू नाही, तर शासनाने त्यांचं अंशदान जमा केलेलं नाही. मुळात दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या डीसीपीएस नावाच्या खात्यामध्ये शासनाचं अंशदान जमा करणे, त्याविषयीची रक्कम मागणी करणे, त्याची उलट तपासणी म्हणजे वेतन अधीक्षक टू शिक्षण अधिकारी टू उपराज्य देखभाल अभिकरण म्हणजे उपसंचालक टू राज्य नियंत्रक म्हणून संचालक टू सचिव, आणि सचिवांमार्फत ही रक्कम उपलब्ध करून देणे, अर्थसंकल्पामध्ये हे अनुदान मागणे, या सर्व बाबी जर दर महिन्याला शासन निर्णयानुसार होणं अपेक्षित आहे, तर 8 वर्ष या कर्मचाऱ्याला डीसीपीएस नावाची योजनाच लागू झाली नाही, त्या कर्मचाऱ्याचं खातंच उघडलेलं नाही, मग 8 वर्ष शालेय शिक्षण विभागाच्या या सर्व अधिकाऱ्यांनी या बाबतीतला आढावा घेतला की नाही घेतला, हा प्रश्न समोर येतोय. दुसरी गोष्ट, नुसता आढावा घेऊन उपयोग नाही. या कर्मचाऱ्याला दर वर्षाच्या R3 या विवरणपत्रामध्ये शासन निर्णयानुसार जर हिशोब द्यायचा असेल, संचित सर्व हिशोब द्यायचा असेल, तर या रकमांचा हिशोब दर वर्षाला घेतला गेला की नाही केला. मुळात मी ज्यावेळेस पाठपुरावा करतोय 2016 पासून मला माहिती आहे की ना संचालक कार्यालयाला, ना आयुक्त कार्यालयाला, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव महोदयांना किंवा कोणत्याही माननीय अधिकाऱ्यांना याविषयीची कल्पनाच नाही की आपल्याकडे मुळात डीसीपीएस धारक कर्मचारी किती होते, किती आहेत, त्या कर्मचाऱ्यांचे खाते उघडलेत का नाही, त्यांच्या कपाती झाल्यात का नाही, कपाती रेग्युलर आहेत का नाही, शासन म्हणून आपल्याला जे अंशदान त्यामध्ये जमा करायचंय ती रक्कम आपण या वेतनासोबत देतोय का नाही, या कसल्याच बाबतीतला ताळमेळ
कोणत्याही स्तरावरील अधिकाऱ्याला नव्हता, हे वास्तव आहे. आता या कर्मचाऱ्याच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर 8 वर्षानंतर या कर्मचाऱ्याचं कसं बसं खातं डीसीपीएसचं उघडण्यात आलं. परंतु पुढे जवळजवळ 3.5 वर्ष या कर्मचाऱ्याच्या त्या खात्यामध्ये ना कर्मचाऱ्याचं अंशदान झालं ना शासनाचं अंशदान जमा झालं. मग अशी परिस्थिती असलेल्या कर्मचाऱ्याला कसं बस पुढे 2 वर्षासाठी डीसीपीएस नावाची योजना लागू करण्यात आली आणि नंतर निवृत्तीच्या अगोदर अवघ्या 1.5 वर्ष या कर्मचाऱ्याला एनपीएस मध्ये ढकलण्यात आलं आणि 16 वर्ष सेवा केलेला हा उच्च माध्यमिक शिक्षक 73,300 रुपयाच्या बेसिक वरून निवृत्त झालेला हा कर्मचारी, या कर्मचाऱ्याच्या एनपीएस नावाच्या खात्यावर केवळ 3,20,166 रुपये जमा होतात. हे दुर्दैव आहे. मग आता माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की या सर्व अनियमिततेला जबाबदार कोण? ही परिस्थिती केवळ या कर्मचाऱ्याची नाही. हा कर्मचारी केवळ एकटा नाही, प्रातिनिधिक स्वरूपात एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडलंय. ही अवस्था शालेय शिक्षण विभागाअंतर्गत 1 नोव्हेंबर 2005 पासून आज रोजीपर्यंत नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. हा शालेय शिक्षण विभागांतर्गत येणारा कर्मचारी संवर्ग हा एकूण शासनाच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात मोठा संवर्ग आहे. संख्या कमी नाही. प्रातिनिधिक स्वरूपात हे उदाहरण आहे. हे केवळ अपवाद असलेलं उदाहरण नाही, हे वास्तव सर्वांसाठीचं असलेलं उदाहरण आहे. आणि हे उदाहरण एकटं नव्हे, आज रोजी निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. मग आता या कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस नावाच्या योजनेतील अनियमिततेला जबाबदार कोण आहे? मान्य करूया की कार्यपद्धती जी आर निर्गमित होईपर्यंत जबाबदाऱ्या निश्चित नव्हत्या, परंतु 29 नोव्हेंबर 2010 नंतर जबाबदारी कोण घेणार? 29 नोव्हेंबर 2010 ते 2019 पर्यंत या कर्मचाऱ्याची 10 वर्ष एकही रुपया कपात झालेली नाही. शासनाकडून मिळणारं 10% अंशदान त्या कर्मचाऱ्याला जर या योजनेमध्ये मिळालेलं नसेल आणि आज रोजी सुद्धा ते अंशदान कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही, म्हणजे एकीकडे याच कर्मचाऱ्याच्या नियुक्ती दिनांकासोबत असलेला राज्य शासकीय कर्मचारी जो मागील 16 वर्षाचं 10% अंशदान किंवा 14.5% अंशदान घेतलेलं आहे, ते 10% किंवा 14.5% अंशदान या कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही. 60% रकमेमध्ये त्याला ते प्राप्त झालेलं नाही. 40% अँन्युइटीमध्ये ते जर गुंतवलं गेलेलं नसेल तर 10% विदाऊट अंशदानाचा राहिलेली ही डीसीपीएस योजना डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल नाही. हे कशावर? आज रोजी या कर्मचाऱ्याचं 2020 साली बायपास सर्जरी झालेली, बीपी शुगरचा त्रास आहे. या कर्मचाऱ्याच्या दरमहा वैद्यकीय खर्चासाठी 3,000 रुपये खर्च होतोय आणि या कर्मचाऱ्याला कमी अंशदान मिळाल्यामुळं एनपीएस मधून केवळ 809 रुपये एवढंच अॅन्युइटीतून पेन्शन म्हणून जे काय मिळायचं ते मिळतंय. मग आता 10% अंशदान जे शासनाने या कर्मचाऱ्याचं स्वतःकडे लपवून ठेवलंय, स्वतःच्या कशातच ठेवलंय, जे या कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही, ते अंशदानाचं काय? एका कर्मचाऱ्याला त्याला 10% 14% अंशदान देत आहे आणि हा जो कर्मचारी आहे याला जे 10% मिळालं नाही त्याचं काय? डीसीपीएस नावाची योजना आपणच लागू केली. मग ती जर योजना आपण लागू केली तर त्या योजनेची सर्व कार्यवाही करण्याच्या बाबी कोणी करायच्या? कर्मचाऱ्याच्या हातातल्या बाबी आहेत का? ज्या बाबी कर्मचाऱ्याच्या हातातल्या नाहीत त्या बाबीचा दोष कर्मचाऱ्याने स्वतः घेऊन आज उपासमारीने जीवन का जगायचं? आणि आपण लागू केलेली आता नवीन आरएनपीएस योजना, या आरएनपीएस योजनेचा जर घटक व्हायचा असेल तर आपण मायबाप शासन आरएक्स सेवेची व्याख्या काय केली? कर्मचाऱ्याच्या कपात झालेल्या कालावधीचे वर्ष. मग आता या कर्मचाऱ्याची एकूण सेवा तर 16 वर्ष आहे प्रत्यक्ष, परंतु कपात झालेले वर्ष तर 3.5-4 वर्ष आहे. मग हा कर्मचारी आरएनपीएस योजनेचा घटक कसा होईल? म्हणून म्हणतोय आरएक्स सेवेची व्याख्या जी काही महाराष्ट्रामध्ये आरएनपीएस योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे
आणि जे काय आपण नादी लागलेलो आहोत, केंद्र सरकारने जी आरक्षण सेवेची व्याख्या UPS मध्ये केली ती महाराष्ट्रामध्ये सर्रास लागू होऊच शकत नाही. आज रोजी केंद्र सरकारच्या पाठीमागं राज्य सरकारने पळणं हे बुलेट ट्रेनच्या मागं खटारा गाडीने पळण्यासारखं आहे. म्हणून राज्य शासनाला, मायबाप शासनाला नम्र विनंती आणि आवाहन आहे. RNPS मध्ये आपण जी आरक्षण सेवेची व्याख्या लागू केली ती खूप चुकीची ठरती आहे. मुळात RNPS ही योजना फक्त जे आजपर्यंत निवृत्त झालेले कर्मचारी आहेत आणि जे अवघ्या 2-4 वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत यांच्यासाठीच योग्य ठरणारी आहे. अशी जी योजना आहे या कर्मचाऱ्यांना आता आपण 1 वर्षाच्या मुदतीनंतर जी काही व्यवस्था तयार होणार आहे त्यानंतर यांच्या बाबतीत आपण विचार करणार आहात ते चुकीचं ठरतंय. ज्या पद्धतीने 2009 मध्येच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना, मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू केली, महाराष्ट्र शासनाने ह्याच बाबी लागू करण्यासाठी जवळजवळ 13 वर्षे घातले आणि 31 मार्च 2023 रोजी कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी लागू केली. या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उपासमारीचं जीवन जगावं लागलं आणि हे जे हाल त्यांचे झाले ते केवळ उशिरा महाराष्ट्र शासनाला जी सुबुद्धी सुचली त्यामुळे झालं. मग या उशिराच्या शहाणपणामुळं त्या कर्मचाऱ्यांना मिळालेला न्याय हा न्याय राहिला नाही. त्यांचे 13 वर्षे हे उपासमारीत गेले. म्हणून आज रोजी या मायबाप सरकारला माझं नम्र आव्हान आहे. RNPS योजना देखील फक्त आज रोजी 20 वर्षाच्या आत सेवा झालेले आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि नजीकच्या 1-2 वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच कदाचित आपली फायद्याची ठरणार आहे. आणि याच कर्मचाऱ्यांचा विकल्प 20 सप्टेंबर 2024च्या JR नुसार आपण थेट 1 वर्षाच्या कालावधीनंतर व्यवस्था तयार झाल्यानंतर करणार आहात. मग आज रोजी हे उपासमारीने जीवन जगत असले DCPS नावाच्या योजनेमध्ये स्वतःची कोणतीही चूक नसताना या कर्मचारी जे बाज भोगत आहेत, आपण मायबाप शासन जे त्यांना अंशदान देणार होता ते अंशदानच या कर्मचाऱ्यांना दिलं नाही. म्हणजे एकीकडे त्यांची हक्काची असलेली 1982-84 ची जुनी पेन्शन आपण पूर्णतः बंद केली, परंतु त्या बदल्यात लागू केलेली योजना कार्यान्वितच केली नाही. ती योजनेची कार्यवाहीच मागील 20 वर्षांमध्ये झालेली नाही. शालेय शिक्षण विभाग 17-18 वर्ष काहीच करू शकलेलं नाही. मग या सर्व बाबीच्या चुका कर्मचाऱ्याने स्वतःवर घेऊन त्याने हे उपासमारीचं जीवन जगणं कितपत योग्य आहे? मायबाप शासन कृपया आरक्षण सेवा आणि मागील 20 वर्षे आपण लागू केलेली डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम DCPS या योजनेचा पुनश्च विनंती आहे आपण श्वेतपत्रिका काढा. कारण महाराष्ट्रामध्ये सर्रासची आरक्षण सेवेची व्याख्या आपण करत आहात की कर्मचाऱ्याच्या कपात झालेले वर्ष म्हणजेच आरक्षण सेवा, हे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. कृपया आपल्याला आरक्षण सेवेची व्याख्या बदलण्याची कार्यवाही करावी लागेल. हे आज एक उदाहरण आपल्या समोर मांडलंय, हे अपवाद असलेलं उदाहरण नाहीये, हे सर्रास सगळ्याचं सामान्य बाब असलेलं उदाहरण आहे. आज रोजी निवृत्त झालेला प्रत्येक कर्मचाऱ्याची अवस्था याच कर्मचाऱ्यासारखी आहे आणि जे कर्मचारी आज रोजी नियुक्त झालेले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांची परिस्थिती देखील याच सारखी आहे. 2005-06 मध्ये जे नियुक्त झालेत, ज्या कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाने 2021-22 मध्ये NPS मध्ये पाठवलंय त्यांची सुद्धा खरी एकूण सेवा जवळजवळ 18-19 वर्ष झाली आणि प्रत्यक्षात RNPS साठी आपण म्हणताय कपात झालेला कालावधी एवढी आरक्षण सेवा काढायची म्हणलं तर ती 3 वर्ष सुद्धा नाही. अशी परिस्थिती असेल तर अशी दुसऱ्याच्या चुका, शासनाच्या स्वतःच्या प्रशासनाला न समजलेल्या बाबी असलेल्या चुका कर्मचाऱ्याच्या माथी मारून कर्मचाऱ्याने RNPS मध्ये कसं जावं हा माझा प्रश्न आहे. मायबाप शासन कृपया गंभीरतेने घ्या. आज हा 16 वर्ष सेवा केलेला कर्मचारी जर जुन्या पेन्शन मध्ये असता, होय 10 वर्षाच्या वर त्याची सेवा आहे म्हणून तो जर जुन्या पेन्शन मध्ये असता तर या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन मिळालं असतं 55,998 रुपये, म्हणजे आज रोजी 53% महागाई भत्त्यानुसार. आणि हा जर 16 वर्षाची एकूण आरक्षण सेवा जर त्याची नियुक्ती दिनांकापासून कपात जर नियमित झाली असती, आपण म्हणता त्या पद्धतीने DCPS नावाची योजना 29 नोव्हेंबर 2010च्या कार्यपद्धती JR नुसार या कर्मचाऱ्याला जर लागू झाली असती
आणि ती लागू न होण्याला तो स्वतः कुठेही जबाबदार नाही, तर अशा बाबतीत त्याला या कालावधीत आरएनपीएस योजनेत जर गेला असता तर त्याला निवृत्ती वेतन मिळालं असतं 44,798. परंतु आज रोजी आपल्या आरक्षण सेवेनुसार आणि डीसीपीएस योजनेच्या अनियमितीच्या कारणास्तव या कर्मचाऱ्याची आरक्षण सेवा ही 10 वर्षाच्या आत म्हणजे अवघे 6 वर्षे होते. म्हणून हा कर्मचारी आपल्या आरएनपीएस नावाच्या योजनेला सुद्धा पात्र होत नाही. प्रत्यक्षात 16 वर्षे सेवा झाली, 14 वर्ष डीसीपीएस नावाच्या योजनेचा लाभधारक ठरणारा हा कर्मचारी आहे, तरीही हा कर्मचारी आपल्या आरएनपीएस योजनेचा घटक सुद्धा होऊ शकत नाही. मग हा कर्मचारी जर 16 वर्ष सेवा करून आपल्या आरएनपीएस योजनेचा घटक होऊ शकत नसेल तर आपली आरक्षण सेवेची व्याख्या बरोबर कशी? या कर्मचाऱ्याची 10 वर्ष जी अनियमित डीसीपीएस आणि एनपीएस राहिली, याला जबाबदार कोण? शासन मायबाप. आपण याची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणून आरक्षण सेवेची व्याख्या अगोदर व्यवस्थित करणे, ती बदलणं गरजेचं आहे. ती जर बदलायची नसेल तर या अनियमिततेची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे. कार्यपद्धती जी आरने ती ऑलरेडी निश्चित होते. आपल्या राज्य देखभाल अभिकरणाने आणि नियंत्रक म्हणून असणाऱ्या आयुक्त आणि संचालक कार्यालयाने जबाबदारी कोणाची हे निश्चित करणारे 10-12 पत्र माझ्याजवळ आहेत. कर्मचाऱ्याची जबाबदारी येत नाही. आदरणीय माननीय रिटायर झालेले साधारण सहसंचालक असावेत म्हमाने साहेब यांनी 2008-9 मध्ये 3 संचालकांची 3 उपसंचालकांची बैठक घेऊन त्या बैठकीचं इतिवृत्त आणि त्यानंतर काढलेलं पत्र सुद्धा हे स्पष्ट करतं की जबाबदारी कोणाची. म्हणजे 2008-9 पासूनच अधिकाऱ्यांना माहिती आहे जबाबदारी कोणाची आहे. मग आज रोजी या कर्मचाऱ्याची उपासमार होते, याची जबाबदारी निश्चित नाही होणार. आज हा कर्मचारी उपासमारीने जगतोय, याच्यासोबत हजारो कर्मचारी याच पद्धतीचं जीवन जगतायत. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आज नियुक्त असणारे कर्मचारी सुद्धा याच पद्धतीने आपली सेवा करत आहेत. मायबाप शासन कृपया डीसीपीएस योजनेच्या बाबतीतल्या योग्य बाबी तपासून घ्या. याविषयीची श्वेतपत्रिका काढा. खास करून शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग आणि जलसंपदा विभाग या 7-10 डिपार्टमेंटचं तरी कार्यपद्धती आपल्या पाहून आपल्याला त्याविषयीच्या श्वेतपत्रिका काढाव्या लागतील. या कोणत्याही डिपार्टमेंट मधल्या कर्मचाऱ्यांच्या आरक्षण सेवा आपण म्हणताय त्या पद्धतीने कपात झालेल्या वर्षानुसार योग्य ठरूच शकत नाहीत. मग असं असेल तर या कर्मचाऱ्यांचं जे काही भविष्य अंधकारमय झालंय, आरक्षण सेवेची व्याख्या जी काही आपली आहे त्यानुसार जर यांची सेवा होत नाही तर याला जबाबदार कोण? मायबाप शासन कृपया अगोदर यांची जबाबदारी निश्चित करा. श्वेतपत्रिका डीसीपीएस नावाच्या योजनेची 20 वर्षाची काढाच. त्यानंतर आपण ठरवा या कर्मचाऱ्यांना कोणती पेन्शन योजना लागू करायची आणि या कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत आता ढकलायचं. परंतु मागील 20 वर्षाचा अंधकार आधी दूर करण्याचं काम मायबाप शासन अगोदर करा. वारंवार विनंती यासाठी करतोय, कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्वतःमध्ये डोका. आपल्या डीसीपीएस नावाच्या योजनेमध्ये किती अनियमितता आहे. महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असलेला एकही कर्मचाऱ्याच्या डीसीपीएस मध्ये अनियमितता नाही असं होऊच शकत नाही. आज रोजी या कर्मचाऱ्याला 10 वर्षाचं शासनाचं अंशदान मिळालेलं नाही, तरी तो निवृत्त झालाय. त्या निवृत्तीमध्ये मिळणाऱ्या 60% ती रक्कम नाहीये. 40% गुंतवल्या गेलेल्या अॅन्युटीमध्ये ही रक्कम नाहीये. आणि आता तर आरएनपीएस नावाच्या योजनेचा घटक होत असताना 16 वर्षाची प्रत्यक्ष सेवा झालेला कर्मचारी, 14.5 वर्षाच्या डीसीपीएस योजनेचा घटक असणारा कर्मचाऱ्याची आरक्षण सेवा केवळ 3.5-4 वर्ष होते. याला कोण जबाबदार? हे केवळ या कर्मचाऱ्याचं नाही, वारंवार यासाठी सांगतोय की प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे, अपवाद म्हणून नाही. सर्रास ह्याच बाबी आहेत. म्हणून मायबाप शासन आणि कर्मचारी संघटना अगोदर 1 वर्ष जे आपल्या हातात मुदतवाढीचं मिळालंय त्यामध्ये हे काम करा. आरक्षण सेवेची व्याख्या निश्चित होणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कपात न झालेल्या कालावधीची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. किती कर्मचाऱ्यांसाठी ह्या बाबी आहेत हे पाहण्यासाठी श्वेतपत्रिका निघणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याला कोणत्या योजनेत जायचं
हे मायबाप शासनाने स्वतः ठरवावं. आणि जर हे काहीच न करता जर कर्मचाऱ्यांना असंच पुढे न्यायचं असेल तर आज हे कर्मचारी उपासमारीचं जीवन जगतायत. कर्मचाऱ्यांनो, शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ग्रामविकास विभाग, जलसंपदा, आरोग्य, आदिवासी या सर्व विभागांतर्गत आणि पुढील 10 वर्ष सेवा असू द्या, आपल्या सर्वांची अवस्था याच कर्मचाऱ्यासारखी होणार आहे. आजच जागे व्हा. आरएनपीएस यूपीएसच्या विकल्पाच्या बाबी नंतर पाहूया. एनपीएस मध्ये काय चाललंय तेही नंतर पाहूया. अगोदर आपल्या स्वतःच्या डीसीपीएस नावाच्या योजनेमध्ये मागील 20 वर्षात काय झालंय हे अगोदर पाहू. त्या बाबतीतला लढा आधी लढणं गरजेचं आहे आणि त्या बाबी सुरळीत झाल्याशिवाय त्याची जबाबदारी निश्चित होऊन सगळ्या जर ह्या योजना फंड बेस्ड आणि कॉन्ट्रीब्युशन बेस्ड असतील तर तो फंड, तो कॉर्पस, तो संचित निधी, रकमा एकत्रित होऊन पुढे जाणं खूप गरजेचं आहे. नसता आज रोजी जर याचे उत्तर मिळत नसतील तर भविष्यात याचे उत्तर मिळणार नाहीत. आणि जर भविष्यात याचे उत्तर मिळणार नसतील तर कोणत्याही योजनेत राहा, आपलं भविष्य हे अंधकारमयच असणार. पेन्शन हा विषय आपल्यासाठी नसणार. म्हणून खूप गंभीरतेने या बाबीकडे पहा. पेन्शन हा महाराष्ट्रात आजही कर्मचाऱ्याचा हक्क आहे. तो पे आउट होऊ शकत नाही, ॲन्युटी मधील होऊ शकत नाही. सरळ सरळ निवृत्ती वेतन हाच कर्मचाऱ्याचा महाराष्ट्रात हक्क आहे. देशाच्या इतर राज्यांच्या भानगडीत कर्मचाऱ्याने पडायची गरज नाही. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याने आपल्या स्वतःच्या पेन्शनचा अगोदर शोध घ्या. मी एक कर्मचारी म्हणून या मार्गावर समोर आहे. शोध पेन्शनचा, जागर करतोय आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या हक्काचा. कृपया हा हक्क काय आहे तो समजून घ्या. आणि या कर्मचाऱ्यासारखी जर आपली अवस्था होऊन द्यायची नसेल, मागील कालावधीतील डेंजरस कॉन्ट्रोवर्शियल ठरलेल्या डीसीपीएस योजनेच्या बाबतीतल्या जर बाबी सुरळीत करायच्या असतील आणि त्याची जबाबदारी निश्चित करून खरी आपली आरएक्स सेवा आरएनपीएस साठी कोणती आहे हे जर पाहायचं असेल तर कर्मचाऱ्यांनो सुनियोजित लढ्यासाठी तयार होऊया. आज फक्त एवढंच बोलतो. या कर्मचाऱ्यासारखे जे जे कर्मचारी आजपर्यंत सेवानिवृत्त झालेत आणि त्यांच्या डीसीपीएस आणि एनपीएस योजनेमध्ये याच पद्धतीचा गोंधळ आहे, कृपया त्यांना सर्वांना आव्हान आहे की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले स्वतःचे उदाहरण लिहा. या कर्मचाऱ्याने ज्या पद्धतीने मला संपूर्ण माहिती म्हणजे त्यांचं नाव असेल, त्या कर्मचाऱ्याचं पद असेल, नियुक्ती दिनांक असेल, डीसीपीएस खात्याविषयीची माहिती असेल, एनपीएस खात्याविषयीची माहिती असेल, सेवानिवृत्तीची माहिती असेल, शेवटचं बेसिक असेल, या सर्व बाबतीत जे डिटेल्स पाठवले असे डिटेल्स आपण लिहून या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, नाहीतर माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. ही आपणास नम्र विनंती आहे. आणि ज्या जे कर्मचारी आज सेवेमध्ये आहेत आणि त्यांच्या डीसीपीएस खात्यामध्ये याच पद्धतीचे अनियमितता आहे, म्हणजे नियुक्ती दिनांकापासून डीसीपीएस लागू नाही, डीसीपीएस खातं उघडलं पण कपात झाली नाही, कपात काही कालावधीसाठी झाली परंतु नंतर काही कालावधीसाठी बंद राहिली आणि अशा सगळ्या अवस्थेतून बळच ते एनपीएस मध्ये ढकलले गेले, अशी जी काही परिस्थिती असेल त्या प्रत्येकाने आपलं स्वतःचं उदाहरण या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. ज्या काही अनियमितता आहेत त्या अनियमितता माझ्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करा. आपण सर्व डिपार्टमेंट अंतर्गत असे सर्व उदाहरणं घेऊन शासनाच्या समोर सर्व अहवाल स्वरूपातल्या बाबी मांडणार आहोत. आणि ज्या समितीने ही आरएनपीएस नावाची योजना लागू केली, ज्या मायबाप सरकारने ही योजना लागू केली, त्यांना मागील 20 वर्षाच्या डीसीपीएस नावाच्या योजनेतील प्रत्येक विभागांतर्गत ज्या ज्या बाबी झाल्या त्या प्रत्येक बाबी उदाहरणासह आपण दाखवून देणार आहोत. मग मायबाप शासन या जर बाबी दुरुस्त न करता कर्मचाऱ्याला आपण असंच आदांतरी ठेवून पुढे नेणार असाल तर खरंच लोकशाहीचं भवितव्य देखील मला विचित्र अवस्थेत असलेलं दिसतं. जर कर्मचाऱ्याचं भविष्यच अंधकारात असेल, 20 वर्षासारख्या कर्मचाऱ्याच्या सेवेतील निम्म्या कालावधीपेक्षा असलेला कालावधी जर अंधकारात असेल तर राहिलेल्या कालावधीत तो कर्मचाऱ्याने कोणत्या पद्धतीच्या सेवा द्यावी ही आपली अपेक्षा आहे. आज चिंतेत असलेला कर्मचारी भविष्यातही चिंतेत राहणार असेल आणि त्याला स्वतःचं भविष्य आणि कुटुंबाचं भविष्य जर अंधकारात दिसत असेल तर खरंच चिंता करण्यासारखी बाब आहे. कृपया सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्या डीसीपीएस योजनेविषयीच्या काय बाबी आहेत ते स्वतः पहा. जर आपणास या बाबी आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आपल्या कोणत्याही बाबतीतले प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील, परिस्थिती असेल ती कॉमेंट बॉक्समध्ये मांडा.
यापुढे असे अनेक उदाहरणं प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत आपण घेणार आहोत. सुरू केलेला आहे शोध पेन्शनचा. होय, एक कर्मचारी म्हणून महाराष्ट्रामध्ये मला पूर्णतः जेव्हापासून लढ्यात आहे तेव्हापासून खात्री आहे, महाराष्ट्रात केवळ मिळाली तर जुनीच पेन्शन मिळू शकते. न्याय झाला तर जुनी पेन्शनचाच होणार आणि तोच न्यायिक आहे. समानता ही जर कर्मचाऱ्यांमध्ये आणायची असेल तर ती केवळ जुनी पेन्शन आणू शकते आणि या सर्व बाबीला कारणीभूत आहे शासन स्वतः. कारण शासनाने लागू केलेली डीसीपीएस नावाची योजना 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये लागूच झालेली नाही आणि ती लागू न होण्याला कर्मचारी कुठेही जबाबदार. म्हणून कर्मचाऱ्यांनो, खरंच महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शनचा लढा लढायचा असेल तर या अनियमिततेत घुसणं गरजेचं आहे. इथूनच जुन्या पेन्शनचा राजमार्ग सुरू होतोय, हे लक्षात घेऊया. थांबतो. धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील बाबी आपल्यापर्यंत मिळत राहतील.